प्रकरणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। 11 नेते यामध्ये सहभागी होणार आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार आहे आणि निवेदन सुद्धा देणार असल्याची माहिती समोर येते। भेट प्रकरणी आज हे सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार आहे आणि आपले निवेदनाचं पत्र ते राज्यपालांना सुपूर्द करतील। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या प्रकरणी आता सर्वांनी एकजूट केलेली आहे। सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांना निवेदन देणार आहे। किती वाजता हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथे पोहोचेल आणि कुठल्या मागण्यांचं निवेदन ते देणार आहेत? बघितलं तर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरामध्ये एक संतापाची लाट आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षातले आमदार असतील किंवा मग विरोधक असतील हे आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ठिकठिकाणी आपण बघितलं तर आंदोलनं झाली, वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कारवाईची मागणी सुद्धा विरोधक आणि सत्ताधारी पक्षातले काही आमदार करत होते आणि त्यानंतर एकीकडे आंदोलन करत असताना दुसरीकडे आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्यपाल यांची भेट घेणार आहे। सकाळी 10:30 वाजता राजभवनामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ दाखल होतील आणि राज्यपालांना निवेदन देणार आहे। खरं तर राज्यामध्ये जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात आणि आतापर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात सुद्धा कारवाई करण्यात यावी या संदर्भात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देणार आहेत आणि राज्यामध्ये जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्या संदर्भात कारवाईचे निर्देश देण्यात यावेत या संदर्भात आज त्यांना विनंती करणार आहेत, मागणी करणार आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर संभाजीराजे छत्रपती असणार आहेत, त्याचसोबत भाजपचे आमदार सुरेश धस, बजरंग सोनावणे जे शरद पवार गटाचे खासदार आहेत, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, विजय वडेट्टीवार आणि असे इतर नेते जे आहेत आज राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या अनेक कारवाया करण्यामध्ये विलंब झाला, आतापर्यंत काही आरोपी अजूनही फरार आहेत, त्यांना पकडण्यासंदर्भात आणि राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे घटना घडत आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात आता राज्यपालांना भेट घेतील आणि त्यानंतर माध्यमांना ते संबोधित करतील आणि नक्की कोणकोणत्या इतर मागण्या आज या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर सुरेश धस असतील किंवा विरोधी पक्षातले जे नेते आहेत आतापर्यंत आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत। बीडमध्ये खरं तर राजकीय गुन्हेगारी वाढलेली आहे, त्या ठिकाणी आका हे काम करतात अशा प्रकारे अनेक आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तिथे सामान्य जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना अनेक समस्येला सामोरे जावं लागत आहेत। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खरं तर बीडमध्ये ज्या काही घटना वेगवेगळ्या सामान्य नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता सर्व पक्ष नेते हे एकत्रित येऊन आज राज्यपालांची भेट घेणार आहेत, त्यांना निवेदन देणार आहेत आणि पुढील कारवाई करण्यात यावी या संदर्भात मागणी करणार आहेत। अगदी खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।